भक्त
तुम्हाला जण हे आवडत नाही, धन हे आवडत नाही,
कोणालाही आवडत नाही. मग तुमच्यावर निर्बंधीचा प्रसंग आला, संकटाचा प्रसंग आला, मग त्यातून तुम्हाला सोडायला कोण? याचं उत्तर तुकोबाराय. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून इंदी. मला कुठल्याही प्रकारची भीती नाही, मला घाबरायचं कारण नाही, ते फक्त माझ्या मागे पुढे. तुकोबाराला 4थ्या चरणात लोक विचारतात, तुकोबाराया आम्ही नेमका परमार्थ कसा करायचा? तुकोबाराय म्हणतात, तुम्ही परमार्थ करा, दुसऱ्यालाही पण करू द्या. जर तुम्ही दुसऱ्याच्या आडी गेले तर ही गती तुमची काय होईल? तुका म्हणे सत्य कर्म भावे सहाय, घातली अभय नरका जाणे. ही गती ज्याची होईल, जो कर्म त्याच्या येईल त्याची. हा झाला बघाचा थोडक्यात भावार्थ. कीर्तनाला सुरुवात करण्याबद्दल अल्पसार पर्याय द्यायचा तो म्हणजे असा जा. भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने व माऊली श्री ज्ञानप्रभूच्या आशीर्वादाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली तरी परमभाग्य समजते. माझ्या कीर्तनासाठी सांगायचं झालं तर गायनाचारी मोठे, मृदुंग वादक मोठे आणि खाली बसलेली सर्व मंडळी मोठे आणि कीर्तनकारच लहान झाला. पहिली गोष्ट आहे, कीर्तन सुरू असताना कोणेमध्ये बडबड करायची नाही. दुसरी गोष्ट आहे, कीर्तन सुरू असताना कोणेमध्ये उठून जायचं नाही. तिसरी गोष्ट आहे, कीर्तन सुरू असताना एकाग्रता असली पाहिजे. कारण मी एवढ्या लांबून येऊन तुम्हाला चिंतन सांगतो, तुम्ही बडबड करायची, मग माझा इथून फायदा काय? चौथी गोष्ट आहे, हाताने टाळे आणि मुखाने नामस्मरण केलेच पाहिजे. येथे आल्यानंतर प्रभू परमात्म्याचा आनंद लुटायचा. लावणीया पाया विनिवितो तुम्हाला, करा टाळी बोला नाममुखी, विठ्ठल 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 म्हणावे डोळे. पावसाळ्यामध्ये जे डरकाळ्या पडतात ना त्याचा होतो. म्हणून कोणी उठून जायचं नाही. झालं.
तुकोबाराया, तुम्ही भक्ताची ओळख करून देताय खराय, पण तो आम्हाला कळत का जगातले सर्व लोक फायदा पाहत, फायदा असल्याशिवाय कुठलीही गोष्ट नाही. त्यावेळेस लोक तुकोबाराला म्हणतात, ऐका तुकोबाराया, तुम्ही जर आम्हाला फायदा करून देत नसाल तर आम्हाला तुमच्या संतांच्या ओळखीची गरज नाही, भक्ताच्या ओळखीची गरज नाही. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, ऐका लोकांनो, तुम्हाला जर संतांच्या ओळखीची गरज नाही, भक्ताच्या ओळखीची गरज नसेल ना, परंतु एका गोष्टीची तुम्हाला नाही तर आम्हाला, अख्ख्या विश्वातील मानव जातील एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे सुखाची. कुणाला वाटते का माझ्या वाटेला दुःख यावं? मज लागी दुःख भावे ऐसा, या जगामध्ये कोणी सापडणार नाही की महाराज माझ्या वाटेला दुःख यावं. महाभारतामध्ये एक व्यक्ती होऊन गेली, त्याचं नाव आहे कुंती माता. जगाच्या मार्गात कुंती मातेला विचारावं, आत्या तू काहीतरी मागून घे. कुंती माता म्हणतात, खरंच देश ना देवा, मी जे मागेल ते खरंच देणार आहे का? देव म्हणतात, माझे प्राण जरी मागितले तरी मी द्यायला तयार आहे. त्यावेळेस कुंती माता म्हणतात, ऐक देवा, तुला जर द्यायचंच असेल ना तर मला सदैव दुःखी ठेव. देवाला आश्चर्य वाटले, कारण आतापर्यंत जी व्यक्ती माझ्याकडे येतात ते फक्त सुखाची उपेक्षा करतात आणि तू मात्र दुःखाची उपेक्षा केली. त्यावेळेस कुंती माता म्हणतात, मला माहित आहे देवा, मी तुझ्याकडे दुःखाची उपेक्षा का केली. कारण ज्यावेळेस माणसाकडे सुख असतं ना त्यावेळेस आठवण येत नाही, आणि ज्यावेळेस माणसाकडे दुःख असतं ना त्यावेळेस तुला त्या ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्या जीवनामध्ये सदैव दुःख हे पण तसं नाही. आपलं असं आहे, माहित आहे का, आपण स्वार्थासाठी काही पण करू शकतो. एक मनुष्य डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब माझं पोट दुखतंय, बरं करा. डॉक्टर साहेब काय म्हणाले, कधीपासून दुखतंय? तो मनुष्य म्हणाला, शेजारच्याने बंगला बांधलेला तेव्हापासून दुखतंय. आपल्याला दुसरं चांगलं झालेलं कधीही देखवत नाही. म्हणून मनुष्य स्वतःसाठी फक्त सुखच मागत असतो. आपण सहज देवाकडे जातो, देवाला म्हणतो, देवा मी सुखी राहू दे, माझं कुटुंब सुखी राहू दे, माझे नातेवाईक सुखी राहू दे, बाकीच्यांचं काही झालं तरी मला घेणं देणं नाही, मी माणसाची वृत्ती जाळी आहे. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, जगामध्ये सर्व लोक सुखाची उपेक्षा करतात. प्रत्येकाला वाटते की महाराज माझ्या वाटेला सुख यावं. मग जर सुख असं वाटत असेल ना तर आपण त्या सुखाचा पत्ता चुकलो. पत्ता सुखाचा नेमका कोणता चुकलो तर आपण आपलं आयुष्य सर्व त्या आशेमध्ये घातले. आज सुख मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, पण सुख काही मिळत नाही. एका व्यक्तीच्या पाठीमागे वाघ लागला. वाघ माहिती आहे ना महिला मंडळ, तुम्ही बोलत चला, असे चेहरे पडून बसा नका, ताट बसा. आमच्याकडे मेल्यानंतर माणूस जातात, तुमच्याकडे जिवंत जातात का काय? हा, म्हणजे तुमचं आमचं सेमच आहे. वाघ पाठीमागे लागला. जंगलामध्ये जातो जातो तो मनुष्य पुढे, वाघ मागे. आपल्या जीवनामध्ये सुख किती आपण मानतो ते एक वाघ पाठीमागे. जंगलामध्ये दोघी मनुष्य खूपच अंतरावरती गेले. त्या मनुष्याला वाटलं आपण आपला कुठेतरी जीव वाचवावा, परंतु वाघास तावडीत जायचं नाही. मग करायचं काय? मग तो पुढे गेला. नंतर त्याला एक विहीर दिसली. तो विहिरीजवळ गेला आणि म्हणाला, विहिरीजवळ गेला, तो विहिरीमध्ये उडी मारणार. तो विहिरीमध्ये उडी मारायच्या वेळेस त्याचे कर्म धर्म चांगले होते म्हणून एका वडाच्या झाडाच्या पारंब्यावर लंबलेल्या होत्या. त्याने सहज विहिरीमध्ये उडी मारली. तो वडाच्या एका झाडाच्या पारंब्याला लटकून बसला. लटकल्यानंतर त्याची सहज नजर खाली गेली. विहीर कोरडी होती, यात एक नवल नव्हतं आणि विहिरीमध्ये एक नागोबा बसलेला होता. खाली जावं तर नागोबा आणि वरती यावं तर वाघोबा. म्हणून मनुष्यामध्ये लटकून बसला आणि त्या वडाच्या झाडाच्या पारंब्याला एका मधमाशीचा पोळा होता.
म्हशीच्या मेणाचा थेंब त्याच्या तोंडामध्ये पडला. त्या क्षणी त्याला सुख मिळालं. आपलंही तसं आहे. आपल्याकडे क्षणिक आहे, आपल्याकडे क्षणिक सुख आहे. आपण म्हणतो महाराज माझ्यासारखा घरात कोणी सुखी नाही. सुख जवळ काढे सुख पर्वत आहे वडे. म्हणून आपला विषय काय तर आपण आपलं आयुष्य सर्व त्रासामध्ये घातले. आज सुख मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल. सर्व देव आणि संत वेगळे नाही, एकच आहे, फक्त त्यांचे चेहरे वेगळे आहे. म्हणून संतांजवळ सुख आहे. वा म्हणे संत सुखाचे सागर म्हणा निरंतर धने. म्हणून आपण प्रामुख्याने त्या संतांना शरण गेलो. सुख वसे
आणि सकाळच्या वेळेस सर्व गुण संपन्न असलेला एक साधू महात्मा, परिपूर्ण असणारा महात्मा एका राजाच्या राजवाड्यासमोर येतो. राजवाड्यासमोर आल्यानंतर त्या महात्म्याच्या मुखातून ओव्या निघतात. भिक्षाम देही माग, भिक्षाम देही माग. आणि त्या राजवाड्यात राजा आई जगदंबेची पूजा करीत होता. राजाची पूजा आटोपली आणि त्या महात्म्याच्या मुखातून उद्गार आले. कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. त्या राजाच्या मुखातून उद्गार आले. राजाने खिडकी उघडली. खिडकी उघडल्यानंतर ते दृश्य असे होते, त्या राजाला आश्चर्य वाटले. कारण जो महात्मा राजासमोर उभा होता त्या महात्म्याच्या चेहऱ्यावर इतके तेज होते, सूर्याच्या प्रकाशाला लाजवेल इतका तेजस्वी, इतका महात्मा त्या राजाच्या राजवाड्यासमोर उभा होता. त्या राजाला आश्चर्य वाटले. राजा आतमध्ये गेला आणि म्हणाला, आई, अगं आई, लवकर बाहेर ये, तुला आश्चर्यचकित एक गोष्ट मला सांगायची आहे. राजाने पळत पळत बाहेर आले आणि म्हणाली, काय झालं बाळा, एवढ्या घाईला मला आवाज का दिला? कारण ती सूत्र महिला होती. आपल्या महिलासारखी नव्हती दुसऱ्याच्या गोट्यात शेण चोरून आणणारी. आणता का नाही शेण चोरून दुसऱ्याच्या गोट्यात? आणतात, खरं सांगायचं. अधिकारी महिला होती. म्हणाली, काय झालं बाळा, एवढ्या घाईला मला आवाज का दिला? अगं आई, लवकर बाहेर ये, समोर बघ, तो जो तेजस्वी महात्मा दिसत आहे ना, त्याच्या चेहऱ्यावर इतके तेज आहे, इतके तेज आहे, सूर्याच्या प्रकाशाला लाजवेल इतका तेजस्वी, इतका महात्मा त्या राजाच्या राजवाड्यासमोर उभा होता. ती आई म्हणाली, अरे बाळा, हा कोणी साधा सुद्धा पुरुष नसेल, हा नक्कीच महापुरुष असेल. आपण एक काम करूया, कुठेही तीर्थयात्रेला न जाता आपण त्या महात्म्याची सेवा करूया. 99 त्या महात्म्याच्या सेवेमध्ये तप्त राहू असं म्हटल्यावर राजा आणि आईसाहेब बाहेर गेल्या. साधू महात्म्याचा आदर सत्कार केला, आतमध्ये बोलवलं. राजवाड्यामध्ये आल्यानंतर बसण्याकरता आसन दिले. महात्मा आसनावरती बसलेला होता. त्यावेळेस त्या राजाने त्याच्या कंकाला आव्हान दिले. कंक म्हणजे हिशोब करणार. कंक बाहेर आले. त्या कंकाला सांगितलं, आपल्या राजवाड्यामध्ये जेवढी संपत्ती आहे तेवढी एका कागदावरती उतरव. तेवढी संपत्ती एका कागदावरती उतरवली आणि त्या महात्म्याच्या डोळ्यांमध्ये टाकला. आपल्या इकडचा महात्मा असेल त्याला किती आनंद झाला असता. त्या महात्म्याचा बाग उघडला आणि समोर पाहिले, अख्ख्या राजवाड्याची संपत्ती माझ्या नावावरती गेली. त्या महात्म्याच्या डोळ्यातून अश्रू निघायला लागले. त्या महात्म्याने सांगितलं, राजे साहेब, हे करण्याची काय गरज होती? मला कुठल्याही प्रकारची आवश्यकता नव्हती. जसे का तसे त्या कागदाचे 1000 तुकडे केले, त्याला म्हणतात यावरती उदास हसणे. त्या महात्म्याचे नाव होते समर्थ रामदास स्वामी. आणि तो राजा सुद्धा दुसरा कुठला नसून आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्या समर्थ रामदास स्वामीला कुठल्याही प्रकारची आवश्यकता नव्हती. 99 त्यांच्या सृष्टीमध्ये ते मात्र स्वारी होता. आणि म्हणून खरे त्यांच्या वृत्तकोपर संकट देवावरती उदास असणे झालं. करून देतात. भक्त ऐसे जाणार जे देही उदास, जे देवावर पूर्णपणे उदास आहे त्यांना खरे भक्त म्हणणार. मग 7 पाश आहेत, लक्ष द्या. पहिली पाश आहे कर्मपाश, दुसरी आहे धर्मपाश, तिसरी आहे मोहपाश, चौथी आहे ब्राह्मणपाश, 5वी आहे मायपाश, 6वी आहे जन्मपाश आणि 7वी आहे मृत्यूपाश. अशा 7 पाश आहेत. अशा 7 पाशावरती जो विजय प्राप्त करतो त्याला खरे भक्त म्हणणार. त्यांचा विषय फक्त एकच आहे, तो म्हणजे नारायण. त्यांना काहीच आवडत नाही अभंगाचं दुसरं चरण.
भक्ती म्हणाली, जीवावर येत आपण भक्त. देवळात जातो, दर्शन घेतो, रामकृष्ण हरी बस एवढंच राहते. एक वारकरी होता. एके दिवशी तो वारीला निघाला. त्याने सांगितलं आपल्या बायकोला, बायको, त्याने सांगितलं आपल्या आईला, आई मी पंढरपूर पूजा करायला चाललो. झालं. एक वारकरी होता. एके दिवशी तो वारीला निघाला. त्याने आईला सांगितलं, आई आपला रोजचा नित्य माहित आहे ना, रोज सकाळी लवकर उठायचं, काकडा आरती करायची, काकडा आरती झाली की देवाची पूजा करायची, देवाला धुवायचं, व्यवस्थित त्याचं नामचिंतन करायचं, नंतर मग आपली 2 तास पूजा करायची. ही आपली नियमवाली आहे आणि तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडता नाही याची मी तुझ्यावर जबाबदारी सोपवतो. परंतु हे काम देवाला धुण्याचं, काम देवाची पूजा करायची, काम देवाची काकडा आरती तुझ्या मुलाला सांगायची म्हणजे आपल्या पिल्लाला सांगायची म्हणजे आपल्या मुलाला सांगायची. बायको म्हणाली, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही बिनधास्तपणे जा, उद्यापासून मी आपल्या मुलाकडून देवाची पूजा करून घेईन. त्यावेळेस मुलगा म्हणाला, अगं आई, अख्खं आयुष्य कधीच देवाची पूजा नाही केली, कशी करू ते सांग ना मला. काही सांगायचं नाही. आता रोज सकाळी लवकर उठायचं, काकडा आरती करायची, देवाची पूजा करायची. आईने अलार्म लावलेला होता. आई म्हणाली, अरे पिंट्या, तुला पूजा करायची ना, उठ. पिंट्या म्हणून थांबा, खूप गार झोप आहे. पहाटे 4:45ची वेळ कशाची वेळ असते? उठा उठा साधू संता, साधा आपुले हिता, साधा आपुले उठा उठा साधू पूजा केली, पुन्हा जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी पण असंच केलं. त्याला वाटलं रोज रोज पूजा करण्यापेक्षा मी एक गंमत करतो. सगळे देव एका ठिकाणी जमा केले, एका कपड्यामध्ये गुंडाळले आणि तो निघाला डायरेक्ट गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर गेल्यानंतर तो एक विहीर होती, त्या विहिरीजवळ गेला. तो विहिरीच्या काठावरती उभा राहिला. विहिरीमध्ये उडी मारणार तितक्यामध्ये विहिरीमध्ये उडी मारणार तितक्यामध्ये विहिरीचा मालक आला. विहिरीमध्ये सगळे देव अर्पण केले. विहिरीमध्ये टाकल्यानंतर जे जे जड देव होते ते खाली गेले आणि जे जे हलके देव होते ते वरती राहिले. जे जे हलके देव होते ते पुन्हा जमा केले, ते पुन्हा कपड्यामध्ये गुंडाळले आणि आईकडे नेऊन दिले. आईला म्हणाला, आई हे घे देव, बाकीच्या देवानी जीव दिलाय. आपल्याला सुताक झाले असं म्हटल्यावर ते आई चिडली, 2-4 शिव्या घातल्या आणि तो निघाला डायरेक्ट सासरवाडीला. आता एका म्हटलं, जावाई सासरावडीला जातो तर सगळ्यात जास्त कुणाला होतो? सासूबाईला. सासूबाईला. तर सासूबाई काय म्हणते, जाय बापू, जावाई बापू, काय काय कापू. इतका जीव त्या सासूबाईचा त्या जाव्या बापूवर. हातपाय धुवायला पाणी दिलं, प्यायला पाणी दिलं, चहा दिला, नाश्ता दिला, मस्त पैकी बसायला सांगितलं. नंतर मग सांगितलं, तुमचे जावई आता बाबासोबत वारीला गेले आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या घरी
5-6 दिवस पूजा करा हा. हा म्हणतो ज्या गोष्टीला कंटाळा आला तीच गोष्ट माझ्या पदरी पडली देवा. आता मला सांग तुम्ही काय करू. जावणी एकटी गेली. सासूबाईची मस्करी करायची जेणेकरून ही आपल्याला पूजा करायला सांगणार नाही. तो म्हणाला सासूबाई मला पूजेचे भारी स्टेनंतर साहित्य लागते. अशी तर शिवपूजा करणार नाही. त्यावेळेस सासूबाई म्हणाली मी तुम्हाला त्या भारीच्या स्टेनंतर साहित्य आणून देते. धूप आणले, अगरबत्ती आणली, कापूर आणला. पूजेसाठी काय काय साहित्य लागते तेवढं सगळं आणलं आणि जावयाकडे नेऊन दिले. जावयाने धूप लावली, अगरबत्ती लावली, कापूर लावला. इतका सुगंध रळला, इतका सुगंध रळला अख्ख्या घरामध्ये तो वाजायला लागला. नवे शेजारच्या घरामध्ये तो वाजायला लागला. सुगंध तरळल्यानंतर शेजारने आली आणि विचारायला लागली काय सुखूबाई आज तुमची पूजा जरा वेगळी दिसते. आज तुमची पूजा कोणी केली. त्यावेळेस सुखूबाई म्हणाली माझे जावे बापू आले. त्यांना अशी तशी पूजा लागत नाही, त्यांना हाय लेवलची पूजा लागते. मग त्या शेजाऱ्याने सांगितलं तुमची पूजा संपल्यानंतर तुमच्या जावयाला सांगा तुमची पूजा संपल्यानंतर आमच्याकडे पूजेला येण्याकरिता. हा म्हणतो ज्या गोष्टीला कंटाळा आला तीच गोष्ट माझ्या जवळ आली तेव्हा. आता मला जगायचं नाही. आता डायरेक्ट जातो आणि जीव देतो. जावई गावाच्या बाहेर गेला. एक विहीर होती, त्या विहिरीजवळ गेला. विहिरीमध्ये उडी मारणार तितक्यामध्ये विहिरीचा मालक आला आणि म्हणाला थांबा थांबा जावई बापू जीव देऊ नका. तुमचा इतकाच जीव जर वर आला असेल ना तर मी सांगतो ते काम करा जेणेकरून तुम्हाला जीव देण्याची आवश्यकता राहणार नाही. तुम्ही माझ्या घरी 2 टाइम पूजा करा, मी तुम्हाला 3 टाइम जेवायला. हा म्हणतो ज्या गोष्टीला कंटाळा तीच गोष्ट माझ्या जवळ आली देवा. आता मला सांग काय करू. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात नामस्मरणाला कधी कंटाळायचं नाही. देवाबद्दल आपल्याला काहीच सुचलं नाही पाहिजे म्हणून तुकोबाराय म्हणतात मी फक्त तू देवाशी करी आपली अवस्था. तुकोबारायच्या मनामध्ये धन्यामध्ये फक्त एकच विचार भगवान पांडुरंग परमात्मा बाकी दुसरं काही नाही बुडाला. तुम्हाला धनी आवडत नाही, माता पिता आवडत नाही. मग तुमच्यावर निर्बंधीचा प्रसंग आला, संकटाचा प्रसंग आला, मग त्यातून तुम्हाला सोडवायला कोण. अभंगाचं 3रं चरण. निर्वाणी
आश पुरली अवलीलाची. अशा अनपेक्षित भक्तांवर जर कोणी आघात करत असेल तर आणि त्याच्या सत्य कर्मामध्ये कोणी अडवायचं असेल तर मग काय होईल त्याच्यासोबत ते तुकोबा या भंगाच्या शेवटच्या
कसा चालला होता. एक दिवस मुलगा शाळेत गेला. शाळेत गेल्यानंतर आई रानामध्ये गेली. रानामध्ये गेल्यानंतर रोज मजुरी करून त्या मुलाचा आणि तिचं पोट भागवत होती. एक दिवस आई रानामध्ये गेली. रानामध्ये गेल्यानंतर एक काळा मोठा सर्प निघाला आणि त्या सर्पाने त्या आईला दंश केलं. ती आई जागच्या जागी मृत्युमुखी पडली. मृत्युमुखी पडल्यानंतर त्या आईला घरी आणलं. गेला त्या बाळाला घरी बोलवण्यात आलं. त्या 5 वर्षाच्या पोराला काय कळतंय. तो 5 वर्षाचा मुलगा विचार करीत होता. मामा आला, मामी आली, चुलता आलाय, चुलती आली, गाव जमले. भावकी आली. सर्व नातेवाईक आले. नेमकं काय झालंय ते त्या मुलाला नेमकं कळना. मग तो मुलगा पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्याला आई दिसली. आई जवळ गेला आणि म्हणाला, आई उठ ना, मामा आले, मामी आली, उठ ना. मात्र त्या ठिकाणी ती आई नव्हती. त्या आईचा फक्त देह होता. त्या मुलाला बाजूला घेतलं. 1-2 महिन्याचा कालावधी गेला. कालावधी गेल्यानंतर मुलगा एकटा राहिला. माय नाही, आजी नाही, बाप एकटा पोरगा म्हणून 4 लोक त्या पोराची सेवा करायला लागले. असे किती दिवस चालणार. एक दिवस असे किती दिवस चालणार. 5-5, 6-6 वर्षाचा कालावधी गेला. कालावधी गेल्यानंतर प्रत्येकाचे चेहरे बदलतात. प्रत्येकाच्या मनातला विचार बदलतो. तो एका मातीच्या घरी भाकरी मागण्यासाठी गेला. भाकरी मागण्यासाठी गेल्यानंतर ती म्हणाली, माझी ती पहिली पाण्याची टाकी भरून घे, मग मी तुला जेवायला देईन. त्याने ती पाण्याची टाकी भरायची. त्याने तो हांडा उचलला आणि नळाकडे घेऊन गेला. नळाकडे घेऊन गेल्यानंतर पाणी भरायचा. त्याच्या पायात काय नाही. पायात काटा घुसला आणि आवाज निघाला, आई ग. त्याच्या पायात काय नव्हतं. त्याने तो पाण्याची टाकी भरायची. पाण्याची टाकी भरल्यानंतर तिने ती कोरभर शिळी भाकर दिली. शिळी भाकर दिल्यानंतर तो मनात विचार करत होता, आज माझी आई असली तर माझी अवस्था झाली नसती. मी तेव्हा लहान होतो तेव्हा माझी आई माझ्या पाठीमागे ताट घेऊन लागायची आणि म्हणायची, अरे बाळ्या खा ना. बाळ्या तुझ्यासाठी दूध आणलंय. बाळ्या खा ना. पण मी त्यावेळेस खात नव्हतो. आता मला त्याची किंमत कळते. ज्यावेळेस आई जाते ना त्यावेळेस आईची किंमत कळते. ज्यावेळेस बाप जातो ना त्यावेळेस बापाची किंमत कळते. म्हणून मी जाता जाता एकच सांगतो, आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा. आता झालेली सेवा भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने, लक्ष्मी मातेच्या कृपेने व माऊली श्री ज्ञानोबरायाच्या आशीर्वादाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह
भगवान श्री माऊलीच्या चरणी व मला ज्यांनी गायकाची साथ केली त्यांच्या चरणी व मृदुंगाच्या चरणी व विनय पहाकरी यांच्या चरणी आणि जोगदारांच्या चरणी आणि सर्व बाल वारकरी मधले मुलं यांच्या चरणी व सर्व मंडळींच्या चरणी झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वरी पारायण अखंड 10 वर्ष